वैयक्तिक असं मत आहे, MPSCवर मुलांचा डोळे झाकून विश्वास आहे सर. जसा स्वतःच्या आईवडिलांवर विश्वास असतो ना, तशा पद्धतीने आम्ही सर त्या MPSCकडे बघतो. त्याच्यामुळं MPSC आमच्यासाठी म्हणजे महत्त्वाचे रोजीरोटीचं साधन आहे. तर सरकारद्वारे हीच विनंती आहे की कृपा करून TCS आणि IBPSच्या घशात ही एक्झाम घालू नका. आमच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांना जे एक समाजात आम्हाला काहीतरी स्थान मिळण्यासाठी जी आमच्यासाठी सोर्स आहे तो आमच्यापासून हिरावून नका घेऊ. एवढीच माझी. 1 मार्क आहे, तो डायरेक्ट टॉपर आहे दुसऱ्या पेपरला. महिन्याच्या आतमध्ये पेपर झाला दुसरा पेपर, तर त्याला डायरेक्ट टॉपर आहे. असं किती अभ्यास केला विद्यार्थ्यांनी की बा ते किती पैसे भरले की 1 मार्कावाला डायरेक्ट 200 मार्कला टॉपर जाऊन बसला. असं म्हणायचं आहे की MPSC म्हणते की मुलांना जास्त न्याय मिळावा म्हणून आम्ही काय करणार आहे की एका वर्षात 2 किंवा 2पेक्षा जास्त पूर्वपरीक्षा घेऊ आणि त्याच्या थ्रू काय करू की पहिल्या पूर्वपरीक्षेमध्ये जो विद्यार्थी फेल झाला त्याला दुसरीची संधी देईल, दुसऱ्यामध्ये फेल झाला त्याला तिसऱ्याची संधी देईल. पण मला असं म्हणायचं आहे की हा विद्यार्थी तुम्ही फेल व्हायची का वाट बघताय. आज आपण पाहिलं की छत्रपती संभाजीनगरमध्ये हजारोंच्या संख्येने विद्यार्थी पावसात रस्त्यावर उतरले होते आणि संपूर्ण महाराष्ट्रात आपण सोशल मीडिया जर पाहिला तर एकंदरीत फक्त ऑनलाईन परीक्षेचा विरोधच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी करत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये विरोधक कमी पडत आहेत, विरोधक बोलत नाही आहेत, मीडिया बोलत नाही आहे आणि जे बोलणारे आहेत की ज्यांच्याकडून अपेक्षा आहे ते सुद्धा बोलत नाहीत, बोलत आहेत फक्त विद्यार्थी. त्या विद्यार्थ्यांच्या आता आपण पाहिलं की आपण पुण्यामधल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, काल शिरूरमधल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि आज आपण श्रीगोंदा तालुक्यामध्ये आहोत. श्रीगोंदा तालुक्यामध्ये जे काही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या भावना आपल्याला जाणून घ्यायच्यात. काय का नक्की ऑनलाईनला ज्यावेळेस तुमच्यासोबत चर्चा करत होतो संपूर्ण महाराष्ट्र म्हणतो ऑनलाईन नको, बरोबर का नको? माहीत हातात. सर आज ऑनलाईनच्या विरोधात नको म्हणजे MPSCकडं मुलांनी मागणी केली आधी शासनाकडं की MPSC ह्या TCS आणि IBPSकडं होत होत्या, तर त्या परीक्षा MPSCकडे जाऊ द्या. तर शासनानं ह्या परीक्षा MPSCकडे नेल्या, पण शासनाने काय केलं की आता हे स्टँडर्ड पुन्हा TCSकडं पाठवलं सर. आणि याच्या विरोधामध्ये आज पहिली ठिणगी पडली. मी असं म्हणाल की पहिली नाही म्हणता यायचं पण ठिणगी पडली. औरंगाबादमध्ये मोठं आंदोलन झालेलं आहे आणि मला असं वाटतं की हे आंदोलन सर प्रत्येक तालुक्यामध्ये होईल, प्रत्येक गावागावामध्ये होईल आणि प्रत्येक महाराष्ट्रामध्ये पण पुढं जाईल. आणि शासनानं हे जर व्हावं नाही असं जर शासनाला वाटत असेल तर शासनानं वेळीच सावध व्हावं आणि मुलांच्या मागण्या ज्या काही आहेत त्या गांभीर्यानं त्याकडे लक्ष द्यावा. सर ऑनलाईन परीक्षा का नको या संदर्भात माझे 2-3 मुद्दे आहेत, मला ते मांडायचे होते की ऑनलाईन परीक्षा का नको. जर शासनाचं असं म्हणणं असेल की ऑनलाईनने जर विद्यार्थ्यांना न्याय मिळणार असेल तर मला शासनाला प्रश्न विचारायचा आहे की नॉर्मलायझेशन आपण म्हणता की नॉर्मलायझेशन करू, अनेक शिफ्टमधून पेपर घेऊ, तर नॉर्मलायझेशनचा जो मुद्दा आहे तो कशा प्रकारे विद्यार्थ्यांना मान्य होणार आहे. कारण एखादा विद्यार्थी हुशार असतो, एखाद्या विद्यार्थ्याचा अभ्यास कमी असतो किंवा एखाद्याचा जास्त असतो, हे तुम्ही तपासणार कशावरून. तुम्ही म्हणणार की एखाद्याला शिफ्ट अवघड आली आणि एखाद्याला शिफ्ट सोपी आली म्हणून त्याचे मार्क तुम्ही काय करणार, कमी करणार, आणि ज्याला अवघड शिफ्ट आली म्हणून त्याचे तुम्ही मार्क वाढवणार. मला नाही वाटत की सर हे न्याय्य राहील. आणि अजून एक मुद्दा मला असा मांडायचा आहे की पैशांचा बऱ्याच ठिकाणी गैरवापर होतो आहे किंवा काय अशा प्रकारच्या शंका त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. शंका नाही होत आहे की बरेच जण म्हणतात की अमक्या पैसे भरून लागला, अमका पैसे भरून लागला. सर मागच्या वेळेस मी स्वतः तलाठीचा पेपर दिला होता आणि तेव्हा माझे 176 मार्क होते आणि नॉर्मलायझेशनने माझे स्वतःचे 40 मार्क कमी झाले. हा तोटा मला झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये असे भरपूर मुलं आहेत. तर पैशांचा एक मुद्दा झाला. सर मला अजून एक असं म्हणायचं आहे की MPSC म्हणते की मुलांना जास्त न्याय मिळावा म्हणून आम्ही काय करणार आहे की एका वर्षात 2 किंवा 2पेक्षा जास्त पूर्वपरीक्षा घेऊ आणि त्याच्या थ्रू काय करू की पहिल्या पूर्वपरीक्षेमध्ये जो विद्यार्थी फेल झाला त्याला दुसरीची संधी देईल, दुसऱ्यामध्ये फेल झाला त्याला तिसऱ्याची संधी देईल. पण मला असं म्हणायचं आहे की हा विद्यार्थी तुम्ही फेल व्हायची का वाट बघताय. तुम्ही रेशो वाढवा ना, तुमच्याकडे आहे या परीक्षा पद्धतीमध्येच रेशो वाढवून जर हा मुद्दा सॉल्व्ह होणार असेल तर तुम्ही ऑनलाईनचा घाट कशासाठी घालताय. आणि सर मला अजून एक या ठिकाणी प्रश्न उपस्थित करायचा आहे की MPSC म्हणते की आम्ही TCSकडे परीक्षा देऊ. तर TCSकडे परीक्षा दिल्यानंतर अनेक मुद्दे असे सर, प्रश्नपत्रिका सेट कोण करणार. आज MPSCने विश्वासार्हता कमावलेली आहे, ती विश्वासार्हता TCSकडे नाही आहे. अनेक राज्यांमध्ये TCS सर बॅन झालेली आहे, तुम्हालाही माहिती आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांनाही महाराष्ट्राला माहिती आहे या गोष्टी. आणि म्हणून सर हा MPSCकडंच परीक्षा असाव्यात आणि त्या ऑफलाईन म्हणूनच व्हाव्यात, हाही आमची प्रमुख विद्यार्थ्यांकडून मागणी राहील सर शासनाच्यासाठी. नक्कीच. तुम्हाला काय वाटतं का नको ऑनलाईन परीक्षा? आम्हाला वाटतं आहे की ऑनलाईन पेपर झाले नाही पाहिजेत, ऑफलाईनच पेपर झाले पाहिजेत. कारण जास्त विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी ऑफलाईन पेपरवरच भरोसा आहे. ज्या पद्धतीने काय आहे ते योग्यच आहे. शासन काय
मनाचेच निर्णय या ठिकाणी घेऊन करत आहे ते एकदम विद्यार्थ्यांच्या हिताचे असे नाही. तर ऑफलाईन पेपरची खूप साऱ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि आमच्या श्रीगोंद्यातून स्वतः त्या ठिकाणी या मुद्द्याला भरभरून असा प्रतिसाद तुम्हाला दिला जाईल सर. तर विद्यार्थ्यांना फ्रॉड होण्याचे या ठिकाणी पेपर ऑनलाईन झाले तर जास्त त्याबाबत शंका उपस्थित होऊ शकते. गरीब विद्यार्थी आहेत, तर मिळून अभ्यास करत आहेत, त्या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स करण्याची त्यांना खूप काय अपेक्षा असते, पण ऑफलाईनवरतीच त्यांचा या ठिकाणी खूप काही भरोसा आहे. आणि दिलेली का याच्या आधी? ऑनलाईन पेपर आम्ही या ठिकाणी दिलते, पण त्या ठिकाणी आम्हाला वाटतं की काही ठिकाणी फ्रॉड होण्याच्या शक्यता जरा जास्तच आहेत. कारण ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना अभ्यास असूनही त्या ठिकाणी नाव वगैरे येत नाही आणि आम्हाला नेहमीच ऑफलाईन पेपर हाच एकमेव आमची शासनाने या ठिकाणी मागणी पूर्ण करावी. नक्कीच. आम्हाला काय वाटतं, MPSC ऑनलाईन जास्त पारदर्शकपणे परीक्षा घेईल की ऑफलाईन पद्धतीने? आजपर्यंत ऑफलाईनमध्ये कधी असं वाटलं पेपर फुटला आहे? ऑफलाईन मी जोपर्यंत म्हणजे अभ्यास करतो आहे तेव्हापासून त्या एकदा पण ऑफलाईनचा पेपर फुटलेला नाही आहे. ऑनलाईनचा पेपर वेगवेगळ्या सत्रात घेतला जातो. काहींना सोपा येतो, कुणाला अवघड येतो, कुणाला मिडियम येतो. स्वतः मला पण अनुभव आलेला आहे. मला 180 मार्क होते आणि माझे फक्त 184 मार्क झाले तलाठीला, आणि ज्याला 170 होते तो डायरेक्ट 190वर गेला आणि त्याचं सिलेक्शन झालं. आणि मग अशी चर्चा झाली की बाबा म्हणजे असे वेगवेगळ्या चर्चा यायला लागली की बाबा तुझा सोपा पेपर होता त्यामुळे तुला पण. मी म्हणतो की मला सोपा पेपर का दिला तुम्ही, मला अवघड द्या ना. मग म्हणजे हा ड्रॉबॅक्स या ऑनलाईनमध्ये आहे आणि याच्यात फ्रॉड भरपूर प्रमाणात होतो आहे. कारण माझंच म्हणजे मी आता कोणाचं नाव घेत नाही, पण माझा असा एक मित्र आहे की 15 लाख भरून तलाठी झाला आहे आणि पण फक्त तो समोर येऊ शकत नाही. असे भरपूर चर्चा आहेत. आमचा अजिबात ऑनलाईनवर विश्वास नाही आहे. ऑफलाईन परीक्षा घेतली गेली पाहिजे. तुमचं काय मत आहे याच्यावरती? आता माझं मत आहे, माझा आणि हे सगळे जमलेले सगळ्या MPSC विद्यार्थ्यांचा MPSCवर 1001% पूर्णपणे विश्वास आहे. पेपर हा ऑफलाईनच झाला पाहिजे, ही आमची रास्त मागणी आहे. तर मागणी का, तर आता इथं सगळेजण अभ्यास करणार आहेत, सगळेजणांनी प्री दिल्यात, मेन्स दिल्यात, इंटरव्ह्यूज दिलेत. पण यात सगळ्यात महत्त्वाचं सर, पेपरला गेल्याच्या नंतर ऑनलाईनचं मी सांगतो, इथल्या एकाही मुलांनी शाश्वती द्यावी की मी हा पेपर क्लिअर होईल म्हणून. MPSCचा पेपर दिल्याच्या नंतर माझा वैयक्तिक अनुभव आहे, पेपर दिल्याच्या नंतर घरी आल्याच्या नंतर मनाला शांती वाटते. जर पेपरची यूट्यूब्सवर पाहून ॲन्सर पाहून आपण पास होऊ, ही शाश्वती आहे. पण ऑनलाईनची काय शाश्वती आहे? त्यामुळं माझी अशी मागणी आहे की पेपर हा ऑफलाईन झाला पाहिजे. आणि अजून एक मुद्दा, आत्ताच रिसेंटली एक्झाम झाली तर त्याच्यात 10 क्वेश्चन आय थिंक कॅन्सल आणि ॲन्सर चेंज झाले. तर मला हे म्हणायचं आहे, MPSC 100 क्वेश्चन काढते, त्याच्यात जर 10 क्वेश्चन कॅन्सल आणि चेंज होत असतील तर मग ऑनलाईनवर आम्ही विश्वास कसा ठेवायचा? कारण ऑनलाईन जर MPSC म्हणते खूप मुलं पेपर घेणार आहेत, सरकार म्हणते खूप लोक मुलं पेपरला बसतील त्यामुळं जास्त शिपमध्ये पेपर होईल. सपोज जर कॅल्क्युलेशन केलं सर, जर 5 दिवस पेपर चालला तर माझ्या मते एक 10 ते 12,000 क्वेश्चन ऐकायला काढावं लागतील. मग सर 10 ते 12,000 क्वेश्चन, मग आता इथं मॅथ्सवाले सगळे आहेत, तुम्ही पण आहेत, सगळ्यांनी कॅल्क्युलेशन करा. एका पेपरला 10 हॅश चेंज होत असतील तर मग 15,000 क्वेश्चनमध्ये किती होतील हे समजणार कसं आम्हाला? मग मुद्दा हाच आहे की फक्त ऑफलाईन पेपर घ्यावा आणि ऑफलाईनच घ्यावा, हाच मुद्दा आहे. हां, आणि अजून एक सरकारचं मी याच्याबद्दल स्वागत पण करेल की त्यांनी जे क्लर्क आहेत, बाकीचे सगळे तलाठी आहेत ते MPSCमध्ये आणले, त्याबद्दल आपण स्वागतच केलं. तुम्ही पण व्हिडिओ केला होता की सरकारने आणले, त्यांचं स्वागत आहे. पण ऑफलाईन हां, आणि तुमची मेहनत आहे त्याच्या मागं. पण माझं वैयक्तिक असं मत आहे, MPSCवर मुलांचा डोळे झाकून विश्वास आहे सर. जसा स्वतःच्या आईवडिलांवर विश्वास असतो ना, तशा पद्धतीने आम्ही सर त्या MPSCकडे बघतो. त्याच्यामुळं MPSC आमच्यासाठी म्हणजे महत्त्वाची रोजीरोटीचं साधन आहे. तर सरकारद्वारे हीच विनंती आहे की कृपा करून TCS आणि IBPSच्या घशात ही एक्झाम घालू नका. आमच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांना जे एक समाजात आम्हाला काहीतरी स्थान मिळण्यासाठी जी आमच्यासाठी सोर्स आहे तो आमच्यापासून हिरावून नका घेऊ, एवढीच माझी तुमच्याद्वारे सरकारला विनंती आहे. नक्कीच. या जरा समोर आपण फ्रेमच्या बाहेर चाललो आहे. या काय वाटतं, एवढे दिवस झाला अभ्यास करताय, हे परवडणार आहे का? ऑनलाईनचं परवडणार आहे? नक्कीच नाही. कमीत कमी 4 ते 5 वर्ष झाला अभ्यास करतो आहे आणि TCS IBPSची जी फी 1,000 रुपयाची फी आहे, ती फी दर पेपरला देऊ शकत नाही आहे. आणि समजा एखादा फॉर्म भरला, त्याचं नाशिक सेंटर येतं काही टायमाला धुळे सेंटर आलेलं आहे इथल्या विद्यार्थ्यांना, त्याचं येण्या जाण्याचा खर्च किंवा तिथं राहण्याचा खर्च हे अजिबात परवडायसारखं नाही आहे. आणि समजा आता
आत्तापर्यंत MPSC जी ऑफलाईन घेते ऑफलाईनची फी किती आहे 294 200, 300 रुपये 300 रुपयापर्यंत जास्तीत जास्त. आणि सेंटर कुठं एक 30-35 किलोमीटरच्या आतमध्ये हे आपल्या जिल्हा लेवलला व्यवस्थित आहे. मग हा खर्चसुद्धा विद्यार्थ्यांना म्हणजे परवडतो की बाबा ऑफलाईन झाल्यावरती. आणि जी ऑफलाईनवरती जी ही ट्रस्ट आहे विद्यार्थ्यांचा ते ऑनलाईनवरती अजिबातच राहणार नाही आहे. त्याच्यामुळे सरकारला बी विनंती आहे की त्यांनी जी पेपर आहे हा ऑफलाईनच घ्यावा. ओके. कम्प्युटर हॅक होऊ शकतं, हा होऊ शकतं. प्रश्नपत्रिका उत्तर बदलू शकतं. सर आता टेलिग्रामला काही मेसेज फिरत आहेत, डायरेक्ट क्वेश्चन पेपर बाहेर पडलेले आहेत, फोटो काढून बाहेर पडलेले आहेत. किंवा काही विद्यार्थ्यांचे मार्क आहेत नॉर्मलायझेशनचे मार्क जे म्हणताय जो -1 मार्क आहे असं एक आता माझ्या मते PMCचा वगैरे कुठेतरी एक रिझल्ट आला आहे. PMCचा रिझल्ट आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन डायरेक्ट फोटो बाहेर आले तर मध्ये पण त्यांचा फ्रॉड आहे. बरोबर आहे. आम्ही तो विषय घेतला होता. आणि सर काही ठिकाणी 1 मार्क आहे तो डायरेक्ट टॉपर आहे दुसऱ्या पेपरला. महिन्याच्या आतमध्ये पेपर झाला दुसरा पेपर तर त्याला डायरेक्ट टॉपर आहे. असं किती अभ्यास केला विद्यार्थ्यांनी किंवा ते किती पैसे भरले की 1 मार्कावाला डायरेक्ट 200 मार्कला टॉपर जाऊन बसला. हे आम्ही ग्रामीण भागातले विद्यार्थी नाही देऊ शकत. म्हणजे थोडक्यात सरकारला विनंती की त्यांनी नक्कीच ऑफलाईनचा परत विचार करावा. MPSCने कारण दिलं आहे की बाबा जास्त सुरक्षितता आणि सेंटर कमी पडतायत किंवा भविष्यात आम्हाला 30-40 हजार जागा भरायच्या तर सेंटर कमी पडतील. याच्यावर तुमचं काय मत आहे? सर सेंटर कमी पडतील याच्यावरती मला असं वाटतं की UPSC सारखी संस्था ही 5-5.5 लाख तिथं फॉर्म येतात UPSCमध्ये. आणि तुम्हाला असं वाटतं की इकडे एवढे मोठे अर्ज येतील आणि आम्ही परीक्षा घेऊ शकणार नाहीत. जर हा संभ्रम असेल तर मला असं वाटतं सर की आज तालुक्यामध्ये सुद्धा तालुक्याच्या लेवलला सुद्धा खूप चांगल्या शाळा त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. जसं की MPSC फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी सेंटर देते तर तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा आज सेंटर उपलब्ध आहेत. मला असं वाटतं की MPSCने आणि शासनाने त्याचाही विचार करावा की तालुक्याच्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करू शकतो की शाळा मुलांना विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी. आता याच्यामध्ये जर तसा विचार केला ना तर MPSC एका बाजूला सांगते की सेंटर कमी आहेत म्हणून आणि विद्यार्थी वाढणार आहेत, सेंटर कमी पडतील म्हणून आम्ही परीक्षा घेतो आहे. पण ज्यावेळेस MPSC ऑनलाईन परीक्षा घेणार आहे मग ऑनलाईनसाठी तेवढे सेंटर आहेत का? सर ऑनलाईनसाठी तर बिलकुल तेवढे सेंटर नाही आहेत असं मला पूर्णपणे ठाम विश्वास आहे. आणि मग कारण जर ऑनलाईनसाठी तर शिफ्टमध्ये घेतले नसते कारण त्यांना TCSकडे द्यावं लागलं नसतं. आज सर वास्तव कट्टाच्या माध्यमातून आणि किरण निंबोरे सरांच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या तमाम MPSCच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो. आम्ही आज श्रीगोंद्यामधून आज 100-150 मुलं रस्त्यावरती उतरलेलो आहोत. आणि जर उद्या आंदोलन करायची वेळ आली तर आम्ही रस्त्यावरती उतरून आंदोलनही करण्याची तयारी आमची आहे. मग सगळ्या MPSCच्या पोरांना या ठिकाणी आवाहन करतो आपणही या ऑनलाईनच्या विरोधात, या ऑनलाईन परीक्षेच्या विरोधात, TCSच्या विरोधात, या फ्रॉडच्या विरोधात, या नॉर्मलायझेशनच्या विरोधात आपणही रस्त्यावरती या. आज औरंगाबादमध्ये आंदोलन झालं आहे आणि मला शासनाला विनंती आहे की आंदोलन होईल. जर हे आंदोलन झालं याच्यावरती पोलिसांनी जर कारवाई केली आणि कारवाई करून जर मुलांच्या भवितव्यावरती जर त्याचा काही डाग लागला, FIR जर झाल्या तर याचं जबाबदारी घेणार कोण हा प्रश्न माझा इथं आहे. त्याच्यामुळं मुलांना आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका. मी माननीय शासनाचा खूप रिस्पेक्ट करतो. मला असं वाटतं की शासन दरबारी आम्हाला न्याय मिळेल आणि आपल्यातर्फे आमच्या सर्वांचा आवाज नक्कीच तिथं पोहोचवला जाईल. त्यामुळं सर मी आपले या ठिकाणी खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की आपण आमचे हे मुद्दे आज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी इथपर्यंत आलात. नक्कीच सर. हे सगळे विद्यार्थी इथं अभ्यास करतायत, तुमच्या समोर असतात. काय वाटतं यांच्याकडे पाहून हा जो निर्णय आहे याच्यावरती काय प्रतिक्रिया असेल तुमची? मी स्वतः पण सर स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे सध्या. तर इथं अभ्यासिकेत वेगवेगळ्या भागातून मुलं आहेत. काहींची परिस्थिती नसते या ठिकाणी, हालाकीतून म्हणजे अभ्यास करतात. आता ही जर एक्झाम TCSकडे गेली तर उद्या जाऊन 1000 रुपये फी होणार आहे. 1000 रुपये फी झाली तसेच ते 3 प्री घ्यायचे म्हणतात ऑनलाईन. तर त्याचा हिशोब जर आपण काढला तर 3 प्रीचे पुन्हा सर्वांनी 3 प्रीचे म्हणजे अजून ती क्लिअर केलं नाही की जे पहिली प्री पास झालेत ते मेन्सला असतील का 3 प्री पास व्हावं लागेल का काय व्हावं लागेल त्याबाबत आयोगाने अजून काय सांगितलेलं नाही आहे. परंतु 3 प्री द्यायचे म्हणले की 3000 रुपये ते होणार. मेन्स द्यायचे म्हणले की 1000 रुपये पुन्हा अजून ते जाणार. म्हणजे एका एक्झामची प्रक्रिया पार पाडण्यासाठी 4000 रुपये जातात आणि त्यामध्ये सेंटर पुन्हा आपलं दुसऱ्या जिल्ह्यामध्ये हे टाकून देतात. पुन्हा तो जायचा याचा खर्च 2-3 हजार रुपये जातो आहे. म्हणजे असे 6-7 हजार रुपये जातात. आणि अजून एक मुद्दा त्यामध्ये आयोगाने टाकला आहे की त्यामध्ये प्रत्येक संवर्ग जो आहे त्याची वेगवेगळी फी घेतली जाईल. म्हणजे PSIचे वेगळे, STIचे वेगळे, एक्साईज PSI असेल त्याच्यामध्ये वेगवेगळे संवर्ग आहेत. म्हणजे एखादा समजा त्यामध्ये 7-8 संवर्गाला पात्र होतो आहे
म्हणजे मध्ये किती संवर्ग आहेत? घटकामध्ये आता सध्या एक 5-6 वर्ग आहेत, परंतु आत्ता नवीन जे सरकारने ॲड केलेत त्याच्यानुसार जर का सगळी फी जर का भरायची म्हणली तर इथं कर्ज काढावं लागेल किंवा शेतकरी विकावं लागेल, असे काहीतरी परिस्थिती होऊ शकेल. विकावं लागेल. शेत विकावं लागेल नक्कीच, सावकाराकडे नाहीतर सातबारा आपल्याला सावकाराकडे घाण ठेवावं लागेल अशी परिस्थिती होईल. म्हणजे एवढ्या वर्गासाठी सेपरेट फी देणं शक्य नाही आहे. त्यामुळे आयोगाला विनंती आहे, सरकारला विनंती आहे, हा ऑनलाईन परीक्षेचा जो गाठ घातला आहे ती परीक्षा ऑफलाईनच घ्या. तुम्ही सेंटरचं अजून बोलताय इकडे तिकडे, सेंटर हे आहे ऑफलाईनसाठी कमी पडतात, तर अजून कॉलेज अवेलेबल असतात. जिल्हा लेवलला तालुका लेवलला कॉलेज आहेत, तिथं सिक्युरिटी व्यवस्थित द्या, व्यवस्थित एक्झाम पार पडेल. आणि अजून तुम्ही ऑनलाईनचं असं बोलताय की ऑनलाईन एक्झाम करून ही प्रक्रिया फास्ट होणार आहे. तर माझा प्रश्न आहे की फास्ट कशी होणार आहे? जर महाराष्ट्राची आज कॅपॅसिटी पाहायला गेलं तर ॲट अ टाईम एका दिवशी जी शिफ्ट झाली तर त्याच्यामध्ये 25 ते 30 हजार मुलं एक्झामला बसतात. 25 ते 30 हजार म्हणजे एका दिवसाची कॅपॅसिटी ऑनलाईन झाली तर 25 ते 30 हजाराची आहे. 20,000 TCSची कॅपॅसिटी, TCSची कॅपॅसिटी 20 ते 25 हजाराच्या आसपास आहे. 20,000 आहे. तर 20,000 आहे तर प्रोसिजर फास्ट कशी होणार आहे? उद्या जाऊन समजा 10 लाख फॉर्म आले आणि एका दिवसात जर तुम्ही 20,000ची परीक्षा घेताय तर याला दिवस किती लागणार आहेत? आज पाहिला आपण राज्यसेवेचा निकाल पाहिला, आपण प्रीचा, गडबाचा आपण निकाल पाहिला, किती दिवसात आले? 17 दिवसात. परीक्षा ही जर ऑनलाईन घेतली तर ही परीक्षा चालणार आहे 25 ते 30 दिवस. मग ही प्रोसिजर फास्ट होती का स्लो होती? का मग हे अजून दुसरा कोणाचा ह्याच्यामध्ये हितसंबंध अडकलेले आहेत का काय म्हणजे कोणाचे हितसंबंध आहेत त्याच्यामध्ये? आम्ही बोलतो त्याच्यावरती म्हणजे काय नेमका ह्याचा उद्देश काय आहे नेमका हे असं करण्याचा? जे सुरळीत चाललं आहे, स्टुडंटचा ऑफलाईन परीक्षेला कधी विरोध नव्हता आणि नसणार आहे, त्याच्यामुळं जी परीक्षा चालली बाबा ऑफलाईन ते पण एकदम व्यवस्थित चालू आहे. त्याच्यामध्ये कोणाचाच काही विरोध नाही. कोण स्टुडंट त्याच्या विरोधात म्हणलं नाही की ऑफलाईन पेपर इकडे फुटला, असं झालं तसं झालं. परंतु ऑफलाईनच्या विरोधात, ऑनलाईनच्या विरोधात खूप तक्रारी आहेत. पेपर फुटतात, स्क्रीन शेअरिंग होतं आहे, त्याच्यानंतर एखादा सेंटरमध्ये मॅनेज केला तर ते ॲन्सर की आणून देतो आहे पुन्हा तिथं. म्हणजे झालेत असे प्रकरण मागच्या 5 वर्षात TCSने एक्झाम घेतलेत. आणि हा बाजार झाला आहे म्हणून सर्व विद्यार्थी MPSC करणारे म्हणत होते की सर्व परीक्षा MPSCकडे द्या, तर MPSCने सगळी MPSC सरळ सेवेकडे देऊन टाकली. असं झालं आहे, म्हणजे TCSकडे देऊन टाकला आहे सगळा कारभार. तर आयोगाला विनंती आहे त्या ठिकाणी, तर हा निर्णय घेतला आहे तो चुकीचा आहे. परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनेच घ्या. आणि मुलं खूप हालाकीच्या परिस्थितीत अभ्यास करतात, एवढे पैसे मुलं भरू शकत नाहीत. आहे हे व्यवस्थित चाललं आहे सगळं, त्यामुळे आहे फक्त ऑफलाईनच परीक्षा घ्या अशी सर्व MPSC विद्यार्थ्यांची मागणी आहे या ठिकाणी. नक्कीच. खरं तर MPSC लिमिटेड, महाराष्ट्र लोकसेवा आयोग लिमिटेड, आता लिमिटेड हा शब्द मी आवर्जून वापरतो आहे कारण तुम्ही जर आता खाजगीकरणाकडे चालला तर तुमच्यासाठी लिमिटेड हा शब्द वापरणं गरजेचं. तुम्ही जसं म्हटलं की सरळ सेवा MPSCकडे गेली का MPSC सरळ सेवेकडे गेली, आणि मध्यंतरी त्या भरपूर कमेंट्स यायच्या विद्यार्थ्यांना, सासूसाठी वाटणे केल्या आणि सासूच वाटण्याला आली. ही परिस्थिती सध्या आपल्यावरती आली. MPSCने जे काही 10 पॉईंट दिले होते एका घोषणापत्रामध्ये, आणि काल त्यांनी काही प्रश्न आणि उत्तर दिले. नक्की त्यांना प्रश्न कोणी दिले ते माहीत नाही, पण प्रश्नाचे उत्तरं त्यांनी दिलेले, ते पण ऑफलाईनच दिलेत त्यांनी. मला वाटलं ते का ऑनलाईन स्क्रीनवरती आपल्याला ते नाही का एडिट करता येतात तसं काही देता येत का? पण ज्या गोष्टी MPSC ऑफलाईनमध्ये करत होते त्या गोष्टी ऑनलाईनमध्ये MPSCला करता येणार नाहीत. आणि MPSC वारंवार सांगते की आता ते काल जे उत्तरं दिलेत त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचे 7 उत्तरं अशी आहेत की आम्ही त्यानंतर भविष्यात आम्ही नॉर्मलायझेशन प्रोसेस आम्ही नंतर सांगू, प्रश्न कसे असणार आम्ही नंतर सांगू. म्हणजे बऱ्याच प्रश्नांचं त्यांनी उत्तर असं दिलं की आम्ही नंतर सांगू. असे वेगवेगळे प्रश्न महाराष्ट्रातल्या, तुमच्याच नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात आहेत. आजपर्यंत जेवढे प्रश्न होते ज्याच्या विरोधात विद्यार्थी उतरले त्याच्यामध्ये 2 गट असायचे, एक हा म्हणायचा एक नाही म्हणायचा. पण आज परिस्थिती अशी की महाराष्ट्रातला एकही विद्यार्थी ज्याच्याकडे 25 ते 40 लाख रुपये असतील तो सोडता बाकी सगळे विद्यार्थी हे ऑनलाईन परीक्षेच्या विरोधात आहेत. आणि त्याच्यामुळे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आंदोलन झालं त्याच्या आधी पहिलं आंदोलन अमरावतीमध्ये झालं, त्याच्यानंतर यवतमाळमध्ये वणीमध्ये झालं, तालुकाचा आहे तो, त्याच्यानंतर वर्ध्यामध्ये झालं, आता छत्रपती संभाजीनगरमध्ये झालं, उद्या जळगाव नांदेडमध्ये पण आंदोलन आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन पसरतं आहे. आपल्या श्रीगोंद्यामध्ये देखील तुम्ही, आता मी श्रीगोंद्याचाच आहे, मी सुद्धा सहभागी होईल त्याच्यामध्ये. तहसील कार्यालयामध्ये निवेदन देणं गरजेचं आहे. कुठंतरी हे वातावरण, आणि हा नक्की भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न MPSCमधून होतो आहे का स्वायत्तता अबाधित न ठेवता हा मंत्रालयामधून हा घाट घातला गेला आहे, ह्याचा पण कुठंतरी त्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. आणि आज खरं तर तुमच्या ह्या ज्या भावना आहेत, मी प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन या विद्यार्थ्यांच्या भावना घेणार आहे, समजून घेणार आहे आणि त्या सरकार दरबारी पोहोचणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं खरं तर सरकारने आणि MPSCने जे आता तर खरं दुसरी मागणी ही केली पाहिजे की MPSCच्या अध्यक्ष सदस्य ते सचिव तुम्ही बदलून टाका. त्याचं कारण हे की जरी समजा उद्या ऑफलाईन परीक्षा जर घेतली आणि यांचा जर घाट फक्त पैसे कमवणे हाच असेल
तर ते कशाही पद्धतीने काहीही करू शकतात. त्याच्यामुळे याच्यानंतर ज्यावेळेस ऑफलाईन एकदा झालं की त्याच्यानंतर आपण ती पुढची मागणी करू. परंतु तोपर्यंत तुमची एक जबाबदारी आहे, कमीत कमी सोशल मीडियावर तर हे आंदोलन टिकवून ठेवणं हे गरजेचं आहे. ओके, थँक्यू.